नमस्कार, विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण प्रथम हा रक्तवर्धक रस बघणार आहोत आणि नंतर सतेज कांती म्हणजे टवटवीत त्वचेसाठी आणि केसांच्या वाढीसाठी तसेच केस चांगले दाट व्हावे म्हणून असा एक रस बघणार आहोत। असे एकूण 3 रस आपण बघणार आहोत। मागील एपिसोडमध्ये आपण डिटॉक्स ज्यूस म्हणजे शरीराची अंतर्शुद्धी करण्यासाठीचे रस बघितले होते। ते रस घेतल्यानंतर जर तुम्ही हे रस घेतले तर याचा जास्त फायदा मिळेल। हे शरीरात व्यवस्थित शोषले जातील आणि त्याचा रक्तवर्धनासाठी किंवा चांगली रक्त वाढलं की स्किन आपोआप चांगली दिसायलाच लागते। शिवाय आपण फक्त स्किनसाठी सुद्धा पुढे काही रस दिले आहेत, त्या सगळ्यांचा फायदा चांगल्या प्रकारे घेता येईल। तर आधीच्या भागाची लिंक मी खाली देते आहे, ते बघून त्या प्रकारे आधी तुम्ही ते रस घ्या आणि शरीराची शुद्धी करून घ्या, नंतर हे रस चालू करा। तर आपण या रसासाठी एक 6-7 खजूर घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून नंतर त्याच्या आपण बिया काढून घेणार आहोत। हे मनुके मी 5-6 तास भिजवले होते, काळे मनुके सीडलेस आहेत, हे चांगले असे भिजून तयार झालेले आहेत। हे सुद्धा आपण त्यात वापरणार आहोत। आपण साखर टाकणार नाही आहोत त्यात गोडपणा येण्यासाठी। आणि हे जे आहे मनुके खजूर हे रक्तवर्धकच आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। एक बीट स्वच्छ धुवून, छोटं बीट घेतलं होतं, साल काढून तुकडे करून घेतले आहे। गाजर देखील स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेलं आहे, आधीवरचं साल काढलेलं आहे त्याचं। अशा प्रकारे हे तुकडे करून घेतले आहेत आणि एक डाळिंब सोलून त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत। त्यानंतर हे बघा, खजूर अशा प्रकारे कापून घेतले आहेत बिया काढून। मनुके देखील छान टम्म फुगलेले आहेत, पाणी काढून ते घेतलेले आहेत, ते आपण नंतर घालणार आहोत। आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत आणि मिक्सरमध्ये हे घातल्यानंतर त्यात पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत। हे बघा, मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आहे। आधी गाजर घातलेलं आहे, त्यानंतर बीट आणि डाळिंब घालायचं आहे। शेवटी सुद्धा रस झाल्यानंतर आपण त्यात काही घालणार आहोत, त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। हे बघा, हे खजूर घातलेले आहेत, खजूर घातल्याने गोडपणा देखील येतो, खजूर आणि मनुका, आणि रक्तवर्धक देखील आहेत खजूर मनुका, त्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला मिळतो। वेगळी साखर वगैरे टाकावी लागत नाही यात। आता पाणी घातलेलं आहे, आता मिक्सरमधनं चांगलं फिरवून घ्यायचं आहे। पाणी घातल्याशिवाय ते चांगलं वाटलं जात नाही आणि रससुद्धा निघणार नाही जास्त, म्हणून आपण थोडं पाणी घातलेलं आहे। आता एक चाळणी घ्या किंवा गाळणी घ्या अथवा पातळ कॉटनचं कापड घ्या आणि त्यात हा रस जो आहे तो त्यावर घाला। हे बघा, अशा प्रकारे चांगला अगदी बारीक वाटून घेतलेला आहे आणि नंतर असं वरून चमच्याने दाबून हलवून त्याचा रस आपण खाली काढून घेणार आहोत। आता सुद्धा निघालेला आहे खाली ओतल्याबरोबर, हे बघा अशा प्रकारे रस निघतो। नंतर हे चांगलं चमच्याने असं हलवून आपण सगळा रस काढून घ्यायचा आहे वरती चोथा उरेपर्यंत। डाळिंबाच्या बियासुद्धा वरती अडकतात त्यात। नंतर त्यात अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे जर आपल्याला हवं असेल तर, आणि ग्लासमध्ये ओतून तयार ठेवलेला आहे हा रस। बघा, अशा प्रकारे रंग दिसतो, ह्याचा रंग अतिशय छान दिसतो, बघून पटकन प्यावासा वाटेल असाच आहे। आता पुढील रस बघणार आहोत आपण, त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे बघा तुम्ही। हा रससुद्धा रक्तवर्धक, केशवर्धक आणि सतेज कांतीसाठी अतिशय उपयुक्त आहे। 5-6 पालकची पानं, एक सफरचंद, एक मोठी काकडी हे साहित्य घेतलं आहे। आणि शिवाय त्यात घालण्यासाठी 1 ते 1.5 इंच आलं, लिंबू आहे, यातलं अर्ध लिंबू आपण पिळणार आहोत, आणि पुदिना आहे। हा नंतर आपण खूप टेस्टी बनवणार आहोत तयार झाल्यानंतर। प्रथम आपण काकडीचं साल काढून घेणार आहोत आणि स्वच्छ धुवून फोडी करणार आहोत। पालक देखील धुवून घ्यायचं आहे, सफरचंद धुवून घ्यायचं आहे आणि सगळं कापून आपण रेडी ठेवणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे सफरचंदाच्या आतल्या बिया काढून त्याच्या फोडी केलेल्या आहेत। पालक चिरून घेतला आहे, पुदिना देखील स्वच्छ धुवून घेतला आहे, पालक देखील धुवूनच चिरला आहे, आल्याचा साल काढून धुवून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत। काकडी देखील आहे, साल काढून
फोडी करून घेतलेल्या आहेत धुवून. मिक्सरमध्ये आपण आता एक एक घालणार आहोत. काकडी घातली आहे, त्यानंतर सफरचंद, पालक, आणि याचं प्रमाण असं काही नाही आहे. वजन वाढू द्यायचं नसेल तर तुम्ही फळांचे तुकडे कमी घाला आणि भाज्या जास्त घाला. हे बघा, राहिलेली काकडी घातली आहे. सगळं यात आता एकत्र करून आपण पाणी घालून वाटणार आहोत. राहिलेलं सफरचंद आणि पालक. पालक बारीक चिरूनच घ्यायचा आहे, म्हणजे पटकन वाटला जातो. आता यात आपण पुदिना जो धुवून ठेवला होता तो घातलेला आहे. त्यानंतर आलं जे कापून ठेवलं आहे ते घातलं आहे आणि लिंबू अर्ध पिळून घेणार आहोत. आत्ता जर आपण लिंबू पिळलं तर हिरवा रंग असाच्या असा राहील. कुठलीही हिरवी चटणी किंवा हिरव्या पालेभाज्यांची पेस्ट, पानांची पेस्ट आपण करतो, त्यावर थोडं लिंबू पिळलं तर त्याचा हिरवा रंग टिकून राहतो, ते काळपट पडत नाही. म्हणून आपण आधी लिंबू पिळले. आता पाणी घातलेलं आहे, अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये. तर वाटून झालेलं आहे. चाळणीवर आधीचा रस आपण ज्याप्रमाणे गाळून घेतला होता तसंच इथेही आपण गाळून घेणार आहोत. खाली रस जमा व्हायला लागलेला आहे. बघा, तुम्ही हे उचलून दाखवते तुम्हाला मी. चाळणीवरती उचलली की दिसेल. अतिशय छान हिरवागार रंग आलेला आहे. हे बघा, लिंबू पिळल्यामुळे तो पालक आणि पुदिन्याचा रंग हिरवा तसाच्या तसा राहिलेला आहे. आणि या हिरवेपणातच या रसाच्या पौष्टिकतेचं रहस्यसुद्धा दडलेलं आहे. हिरवा आहे म्हणूनच तो आपल्याला प्यायचा आहे आणि त्यातनंच आपल्याला शरीराला पौष्टिक तत्त्व मिळणार आहेत. आता या वरच्या चोथ्यातील सगळा रस काढून घ्यायचा आहे हळूहळू आणि मग नंतर आपण ते बाजूला काढणार आहोत. खालीसुद्धा गर जो असतो तो काढून घ्यायचा आहे चाळणीला लागलेला. परत आपण हा वरचा चोथा गाळून घेणार आहोत. आता यात आपण सैंधव मीठ घालणार आहोत, पाव चमचा, आणि व्यवस्थित ढवळून ग्लासमध्ये किंवा बाटलीमध्ये घेऊन तो प्यायचा आहे. हा एक पौष्टिक रस आपला तयार झालेला आहे 2 नंबरचा. आता तिसरा रस बघूयात आपण. हे सगळेच रस घटाघट प्यायचे नाही आहेत, तोंडात घोळवून घोळवून प्यायचे आहेत. हे मी तुम्हाला मागील भागात देखील सांगितलं होतं. तसं केल्यामुळे जास्त चांगल्या रीतीने त्याचं पचन होतं आणि आपल्याला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतात. आता पुढील आपण रस बघतो आहोत. काकडी, आलं, लिंबू आणि पुदिना याशिवाय देखील काही पदार्थ आपण त्यात शेवटी टाकणार आहोत. प्रथम आपण काकडी साल काढून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आलं देखील स्वच्छ धुवून साल काढून घ्यायचं आहे. मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि त्यात आपण ही धुतलेली साल काढून फोडी केलेली काकडी घालणार आहोत. त्यानंतर इतरही पदार्थ त्यात घालून घ्यायचे आहेत आधी सांगितल्याप्रमाणे. हा रस खूप सोपा आहे परंतु अतिशय फायदेशीर आहे. स्किनसाठी खूप चांगला आहे हा. तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवळ्याच्या फोडी देखील यात घाला, कढीपत्ता देखील घालू शकता. म्हणजे हा केसांसाठी सुद्धा एक परिपूर्ण असा रस होईल. आवळ्याचा सीझन असेल आणि आवळे उपलब्ध असतील तर एक आवळा जरूर टाका यात बी काढून तुकडे करून. आता पुदिना घालून घेतलेला आहे. त्यात लिंबू देखील आहे, पिळून घेतलं आहे, अर्ध लिंबू. आता ह्यात थोडं पाणी घालून आपण मिक्सरमधनं फिरवायचा आणि परत आपण चाळणीवर ठेवून गाळून घ्यायचा आहे. हे बघा, आता झाकण लावून मिक्सरमधनं फिरवायचं आहे आणि चाळणीवर ठेवून गाळून घ्यायचा आहे. पटकन गाळला जातो हा. यात असं जाड असे कुठलेही पदार्थ नव्हते, गाजर बीटसारखे, त्यामुळे याचा पटकन रस निघतो. अगदी सहज घरात उपलब्ध असणारे पदार्थ आहेत यात घातलेल्या वस्तू सगळ्या. त्यामुळे तुम्ही हा केव्हाही करू शकता. रोज प्यायला तर उत्तमच. शरीर शुद्धीसुद्धा होते, केस चांगले होतील, त्वचा चांगली झळाळेल. नियमितपणे घेतलं तर उत्तम.
हे बघा, अशा प्रकारे आता चोथा राहिलेला आहे आणि रस खाली आलेला आहे. तो रस आपण एका ग्लासमध्ये काढून घेणार आहोत, परंतु त्यापूर्वी त्यात काही घालायचं आहे. हा ज्यूस अगदी पाणीपुरीच्या पाण्यासारखा आपण टेस्टी करणार आहोत. आपण त्यात आता चाट मसाला घालतो आहोत. चवीप्रमाणे घालायचा आहे. पाव चमचा घातला आहे मी आणि ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे. ग्लासमध्ये ओतल्यावर देखील आपण त्यात काही घालणार आहोत. ग्लासमध्ये ओतून घेतला आहे. नितळ असा ज्यूस होतो हा, पाणीदार. आणि त्यात आपण सैंधव मीठ घालतो आहोत, त्यामुळे हा खूपच टेस्टी होतो. तर असे हे तीनही ज्यूस तुम्ही करून बघा, त्याचे फायदे बघा घेतल्यानंतर, आणि मला कॉमेंट करून कळवा.